लाईट्सची फार गरज आहे. काही ठिकाणी लाईट्स सुद्धा प्रॉब्लेम आहे. जेव्हा आता आम्ही प्रभागात फिरतो तेव्हा लक्षात येतं की संध्याकाळनंतर स्ट्रीट लाईट्स नाही आहेत, म्हणजे लाईट्स आहेत पण त्या ऑपरेशनल नाही आहेत. तर त्या नीट करून देणे, मोठे ग्राउंड्स मुलांना खेळायला नाही आहेत. आता आमच्याकडे तुम्ही बघाल तर ग्राउंड्स आहेत पण सगळे पेड आहेत, पण सगळ्यांनाच पेड ग्राउंड्स उपलब्ध करायची हे नसते, सगळ्यांचीच तेवढी पात्रता नसते, आर्थिक सगळ्यांची स्वबळता नसते. त्यामुळे लहान मुलांना खेळायला मोफत सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल हे एक सगळ्यात मोठा मुद्दा असेल. तर नुसते ग्राउंड्सच नाही तर त्या ग्राउंड्सवरती छोटे छोटे उपक्रम रोज ज्या असे बेसिक गोष्टी असतात लहान मुलांना ज्या शिकवायच्या ते सुद्धा आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. आणि आरोग्य एक व्यवस्था एक आहे की सध्या तुम्ही पाहाल तर मेडिकल हे मुलांसाठी, लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सगळ्यांसाठीच लसी वगैरे आहेत तर फार महाग झालेल्या आहेत. मग त्या कशा आम्हाला करता येतील कमी खर्चात की सगळ्यांनाच ते सुविधा उपलब्ध करून देता येईल, हा एक प्रश्न आमचा आहे डोक्यात की हा एक मुद्दा आम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तुम्ही ज्या पक्षाकडून खरं तर इच्छुक आहात, शरद पवारांची राष्ट्रवादी, एकंदरीतच तुमचा या पक्षाशी कधी संबंध आला आणि पवार साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावरती दिली, काय तो किस्सा आहे नेमका? पक्षाशी संबंध म्हणजे आमचं राजकारण म्हणजेच शरद पवार साहेब असं आहे. आमच्यासाठी राजकारण म्हणजे पवार साहेब, ह्याच्या पलीकडे आम्ही राजकारण कधी बघितलंही नाही आणि आम्ही कधी केलंही नाही. आम्ही सुरुवातही त्यातनंच केली आणि आम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ पहिल्यापासूनच आहोत. त्यामुळे ते जसे सगळ्या क्लासेस ऑफ पीपल, जसं मी म्हणते की सगळ्या टाईपच्या लोकांपर्यंत पोहोचतात, तसं आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून शिकून करण्याचा प्रयत्न करतोय. शरद पवार साहेब, सुप्रियाताई ह्यांनी ह्या जशा प्रत्येक माणसाशी म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक त्यांच्या आता खडकवासला मतदारसंघात सुप्रियाताई खासदार आहेत, संसदरत्न खासदार आहेत, त्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचं आम्ही जे बघितलंय ते मी सांगते की त्यांनी असं कधीच झालं नाही की कोणी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करताय आणि त्यांनी सगळ्यांना थांबवून त्या माणसाशी बोलण्याचा, त्यांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही सुद्धा तोच प्रयत्न करू, प्रत्येक माणसाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू.